घरासमोर हळदीचा मंडप सजला होता. 3 तासाने हळद लागणार असतानाच वधूवर काळाने झडप घातल्याने लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरुड बुद्रुक ह्या गावच्या शिवारात दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या अपघातात वधू आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाईवरून दोघे भोकरदनकडे जात होते, तर भोकरदनकडून चारचाकीने 2 दिवसाने लग्न असलेली नवरी आणि तिचे नातेवाईक पारदकडे येत होते. मात्र वरुड बुद्रुक ह्या गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही वाहने बाजूच्या नाल्यात उलटली. यात चारचाकीमधील नवरी पूनम बनकर वय 30 आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण वय 54 राहणार बुलढाणा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे वय 13 ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घरात लग्नाची धामधूम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेली होती. मात्र रस्त्यातच नियतीने डाव साधल्याने ह्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूनम बनकर हिचा अजिंठा येथील मुलाशी रविवारी पारद येथे विवाह होणार होता. लग्नासाठी पूनम मुंबई येथून पारदला आली होती. आज सायंकाळी तिची हळद होती. दरम्यान दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी पूनम नातेवाईकांच्या सोबत भोकरदनला आली होती. त्यानंतर सायंकाळी सर्वजण चारचाकीने पारदकडे निघाले. यावेळी भंडारगडाजवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे.